माझा भीमराव आंबेडकर. Style, style. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. 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 आंबेडकरी विचाराने पेटून उठलेले गौरवण्यात येत आहे. त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात बाबांचं स्वागत करायचं आहे. बाबा असे करून कॅन्सर आहेत की बाबाला बघून आमचंही रक्त सळसळतंय. एक आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे थोडं जवळ या बस. ओके टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. औषधकारी घरात यांचं टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात सुभाषजी गाडगे यांचं स्वागत करायचं आहे. त्या मंडळींनी यांचं स्वागत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश भाऊ खरात यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना समाजरत्न पुरस्कारांनी गौरवण्यात येत आहे. समोर दादा इकडे शिंदे बाबा एम शिंदे बाबा यांना मी अशी राष्ट्रपती पठाण यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे येऊ. त्यानंतर आमचे सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आंबेडकरी विचाराचे आपले पाहुणे आहेत. सर्वांनी टाळ्याच्या गजरात टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात यानंतर डॉक्टर गंगावणे दादांनी यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं. समोर त्याचं स्वागत करायचं आहे. सगळं समोर अजय भस्के मारो ना.
करतील. समोर बघ. करायचं आहे आमचे मित्र अनिल भाऊ साळवे यांचं स्वागत समोर इकडे. त्यांचं स्वागत करायचं आहे. आनंद मस्केरी यांना विनंती करतो वरती त्यांचं स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट मोकळे साहेब यांचं स्वागत आमचे लोक करायचं आहे. यानंतर यानंतर विद्रोही पॅन्थर ग्रुप एक खूप चांगला ग्रुप आपल्याकडे तयार झाला आहे आणि तुमची ग्रुपची 1 वर्षाची याची पावती मला दिसू लागली आहे की हॉल पूर्ण भरून गेले, बाहेर पण लोक उभे आहेत. एवढी चांगली पावती तुमच्या ग्रुपला आहे. निश्चितच कपिलजी खरात, संदीपजी साबळे एवं त्यांच्या पूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो की एक चांगल्या दिवशी तुम्ही आम्हाला इकडे निमंत्रण दिलं आहे बोलण्याची एक संधी. तुम्हाला एवं आपल्या सगळ्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनाची मी शुभेच्छाही देतो आणि भाषणाला सुरुवात करणार आहे. पण सुरुवात करायची आधी परमात्मा गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण स्मरण करू. यांची आपण आदर्शांना आपण सगळ्यांनी, मीच नाही, आपण सगळ्या यांची आदर्शावर चालणार हे आपण आज ठरवून मग मी भाषणाचा चालू करतो. आता बोलायला गेलो तर आता शब्द खूप कमी पडणार कारण हॉल पण पूर्ण भरून गेले तो. पण मला असं वाटतं की जर आपल्याला काही रिटर्न गिफ्ट द्यायचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर मला वाटतं की आपण कमीत कमी आपल्या एक घरात एका मुलाला चांगलं आपण उच्च शिक्षित व्हावं आणि उच्च शिक्षित आणि शांततेचा मेसेज त्यांनी सगळीकडे पाठवला पाहिजे. आता निश्चितच आजच्या काळात आपण बघतो आता कोरोना आहे, हे ते दुसऱ्या खूप काही गोष्टी आल्या आणि त्याला आपलं हरवायचं आहे तर मास्क आणि सॅनिटायझरचा पण वापर करावं असं मला आपल्या सगळ्यांसोबत एक विनंती आहे. कारण आता 3री लाट येण्याची पण शक्यता आहे. जर आपण मास्क आणि सॅनिटायझर मला कोणीच नाही वापरत, प्लीज एक मास्क घालून आलं असं वाटतं मला इकडे. कुठे समोर आहे तुम्ही आणि संदीप भाऊ. कार्यक्रम एवढा चांगला आज आपण ठेवला आहे पण जेव्हा आपण सगळे डॉक्टर बाबासाहेबांच्या आदर्शावर चालणार ना तेव्हा आपल्याला गायक समोरून फोन करून बोलणार की अरे आम्हाला जालन्याला यायचं आहे. तर कृपया करून हे गॅरंटी तुम्ही द्या. एव्हा इकडे उपस्थित सगळी वडीलधारी मंडळी, मी नेहमी तरुणांनाच बोलत राहतो. तरुणांना बोलण्याच्या पेक्षा एकदा आमचे साबळे मामा असे सगळे आपले जे वरिष्ठ मंडळी आहे तुम्हाला बोलून बघतोय. कारण की जे तरुण वर्ग आहे त्यांना शिक्षण सांगितलं तर त्यांना खेळात जास्त रुची होते की कुठल्या गोष्टीत असो ते आम्ही करणार, ते आमचं काम आहे. मला खेळात रुची आहे, मी खेळात जाईल, राजकारणात आहे, मी राजकारणात जाईल. पण घरात एकाला तरी शिक्षणाची रुची लागावी हे तुमची जबाबदारी आहे. आमची तरुणांपेक्षा तुमची जास्त जबाबदारी आहे. हे तुम्ही निश्चितच ठरवा. बाकी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला नेहमीच राहणार हे बोलून माझे 2 शब्दांना विराम देतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. शांततेचा टेवा लावणारे महाकारुणिक शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध. इतिहासाची पानं काढत असताना ज्या शूरवीर महाकाळात आणि महापुरुषाचा जिवंत आणि ज्वलंत चेहरा डोळ्यासमोर येतो असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा होते राजा, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भीमाई, जिजाई, रमाई, लोकशाहीर, लोकसम्राट, लोकनेते अण्णाभाऊ साठे असा शेर हिंदुस्थान टिपू सुलतान. अरे लाथ मारून जातीवाद्याच्या छातीवर जन्माला कोटीचा उद्धार करता त्या महूच्या मातीवर घटनेच्या पानापानावर आणि दलितांच्या मनामनावर रक्ताच्या कन्नड डॉक्टर B.R. आंबेडकर या थोर महामानवांना आणि यांच्या विचारांना कोटी कोटी तीव्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या विचार मंचावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेले ज्येष्ठ तरुण माझ्या माता भगिनी आणि सर्व विचारवंत सगळ्यांचे तर मला नाव घेता येणार नाही पण तरीही
मी सगळ्यांचे शब्दांनी आभार मानतो. पण आमच्या भावानं मला सांगितलेलं आहे आभार मानत नसते. आमचे काकाने मला सांगितलेलं आभार मानत नसते म्हणून म्हणतो आभाराचा तो भार कशाला, दुराव्याचा तो विचार कशाला. आभाराचा तो भार कशाला, दुराव्याचा तो विचार कशाला. तुम्हा सर्वांना आम्ही आमच्या काळजातच ठेवू. मग त्या काळजाला धार कशाला, मग त्या काळजाला धार कशाला. आमच्या संघटनेचा विद्रोही पंथान सामाजिक विकास संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि राहुल उभे माझ्या परिणाम मी तर म्हणतो इथं जो जन समुदाय आमच्या विद्रोही पंथान सामाजिक संघटनेच्या कार्यात हजर झालेला आहे, उपस्थित आहे, त्या सगळ्यांनी अशीच भरभरून जर आम्हाला साथ दिली तर हे संघटन जिल्ह्यात नव्हे, राष्ट्रात नव्हे तर देशात नक्की नाव रूपाला राहील. फक्त तुमची साथ पाहिजे. आम्ही विद्रोहाला विद्रोही पंथान सामाजिक संघटन हे नाव देऊन विद्रोहाची सुरुवात केली. पहिलं काम आम्ही केलं संग्रामगिरी ताडोबा जंगल अभयारण्य चंद्रपूर येथील काही जातीयवादी वन अधिकाऱ्यांनी ते पर्यटन स्थळ आहे, तिथे लाखो पर्यटक येतात, दर्शन घेण्यासाठी तिथे जातात, तथागतापाशी नतमस्तक होतात. विपश्यना केंद्र आहे, पण तिथे काही जातीवादी मनोवादी हरामखोर भडव्यांनी, हरामखोर अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 4000 रुपये फी लावलेली आहे. आणि तिथे गेलेला आपला माणूस त्या ताडोबाच्या त्या बौद्ध स्मारकाच्या तिथून वंचित राहत आहे. म्हणून आम्ही तेथे जाण्यापेक्षा प्रथमतः कलेक्टरला आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन वनमंत्री, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन लवकरात लवकर तो जर प्रश्न मार्गी पाडला नाही तर विद्रोही पॅंथर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला. एवढंच नाही तर भोकरदन तालुक्यामध्ये वडाळा म्हणून गाव आहे, तेथे मातंग समाजाच्या कुटुंबावर शेतीच्या वादातून गावबंधांनी हा हल्ला चढविला. तेथे आम्ही जाऊन त्यांची विचारपूस करून त्या परिवाराचं सांत्वन करून त्या गावबंधावर गुन्हा कसा होत नाही याचा पाठपुरावा करून त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी प्रतिकार केला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा पूर्ण कृती पुतळा मस्तकालेखे आहे. माझा भरपूर समाज येथे बसलेला आहे, कुणाला वाईट वाटू देऊ नका. पण तेथून चोरीला गेलेला रक्त चंदनाचं झाड कुणाच्या निदर्शनात आलं नाही. सर्वप्रथम विद्रोही पॅंथर सामाजिक संघटना तेथे गेली. कदेम जालना पोलीस स्टेशनला पाठपुरावा करून नगरपालिकेच्या अध्यक्ष झाड चोरीला गेला. नगरपालिकेच्या विरोधात पहिला गुन्हा विद्रोह सामाजिक संघटनेने केलेला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. जयंती साजरी कशी करायची, नवा विद्रोह कसा करायचा. कोरोनाची लाट होती, कोरोनाचा काळ होता आणि रक्ताचाही तुटवडा होता. तर सगळ्यांनी आम्ही असं संकल्पना केली की आपण रक्तदान करू. आणि विद्रोही पॅंथरच्या समूहाने, विद्रोही पॅंथरच्या संघटनेने भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर घेतलं. त्याच्यानंतर सुधीर खिराडकर या पोलीस अधिकाऱ्यांनी 18 सिटीचा खोटा गुन्हा करत होता. त्या खोट्या गुन्ह्यातून विनाकारण जनतेला त्रास होत होता. SP साहेबांनी, IG साहेबांनी तत्काळ त्याची बदली करून त्याला निलंबन करण्यात यावं या मागणीसाठी पोलीस अधिकारी असतानाही त्याच्या मागावर विद्रोही पॅंथर सामाजिक संघटना होती. त्यानंतर वाळू माफियाने उद्रेक केला. दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर ढोबळे यांनी पेपरमध्ये, दैनिक पुढारी पेपरमध्ये त्यांची बातमी छापली. वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यांना मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी फरार होते. आरोपी आपल्या जालन्यातल्या एका बड्या नामचीन नेता, भाजपचा कार्यकर्ता, भाजपचा लीडर याच्या कार्यालयात घुसले.
कार्यालयात ज्यावेळेस पोलीस कर्मचारी त्या आरोपीला पकडायला गेले, आरोपी तर घेऊन आलाच नाही, पण 5 पोलीस निलंबित करण्यात आले. तत्काळ त्यांना सेवेत रुजू करून आरोपीवर कार्यवाही करून आरोपींना अटक करून त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्यात यावा याच्यासाठी विद्रोही पॅंथर तिथे लढायला किंवा ब्रिटिशकालीन पुलाला संविधान पूल नाव देण्याचं काम केलं. प्रथमतः असा निर्णय घेण्यात आला की हा ब्रिटिशकालीन पूल आहे, याला नाव भेटलंच पाहिजे, याच्यामध्ये सिंहाचा वाटा ज्याचा आहे आम्हाला, असे छत्रपती फाउंडेशनचे सुनील रत्नाफरके हे यांची टीम, विद्रोही पॅंथरची टीम आणि आमचे भीम सैनिक आमच्या सोबत होते. आम्हाला बऱ्याच विरोध झाला. BNC ला पत्र दिले, कलेक्टर ऑफिसला पत्र दिले, नगरपालिकेला पत्र दिले, अखेर उत्तर काही आलं नाही. तर शेवटी आम्ही भीम सैनिक दिवसा ढवळ्या पुलावर जाऊन संविधान फुलाचं नाम फलक लावून अनावर करून आलो. त्याच्यानंतर धम्मभूमी बौद्ध विहार तांदळवाडी खुर्द येथे 35 फुटाची गौतम बुद्धाची मूर्ती आहे. त्या पर्यटन स्थळ आणि क दर्जा असं तिथं भेटणार होतं, पण काही जातीवाद्यांनी तर भिडू दिलं नाही, पर्यटन स्थळ होऊ दिलं नाही. आणि होत कसं नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या जालन्याच्या पालकमंत्र्याला त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटून त्यांना घेराव घालून त्यांना निवेदन देऊन पूर्ण पाठपुरावा करून तो दर्जा मिळवून घेतला. आम्ही किंबहुना आम्ही नव्हे तर जालन्यातल्या सगळ्या संघटना होत्या, पण आमचं विद्रोही पॅंथर तिथे होतं. एका दलित कुटुंबातील 15 वर्षीय तरुणाची हत्या गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याचं शीर धड वेगळं करण्यात आलं. त्याचं शरीर एकीकडे म्हणून एकीकडे फेकून त्याच्या गावात एका उसाच्या शेतात फेकण्यात आलं. आम्ही तिथे गेलो असता त्याच्या परिवाराचं सांत्वन केलं. सांत्वन केल्यानंतर अख्खा भारत देश स्वातंत्र्याचा आनंद उत्सव साजरा करत होता. त्यावेळेस आम्ही विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या वतीनं आमचं संघटन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या संपूर्ण टीम सहित 6 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत निदर्शने करीत होता. निदर्शने केल्याच्या नंतर टोपे साहेबांना भेटून निवेदन देऊन आमदार फंडातून त्या अनिकेत घुगेच्या परिवाराला 50 लाख रुपये मिळावे आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा याच्यासाठी विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना तिथे होती. एक मिनिट. विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचा समोर ओके. या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्रोही पॅंथरचे संस्थापक कपिल खरात, त्यांची सर्व टीम, आता सर्वांची नाव घेण्यापेक्षा सर्व तरुण पॅंथर्स आपण मित्र स्टेजवर आम्ही सर्व ज्येष्ठ बसलो. तुम्ही आमचा सर्वांचा सत्कार केला. आम्ही केलेल्या कामाच्या पावत्या तुम्ही समाजाच्या समोर ठेवल्या. खरं पाहिलं तर पॅंथरचं हे 1 वर्षाचं सर्वात कौतुकाचं असलेलं काम तुम्ही सर्वात अगोदर केलं. आणि आजच्या कार्यक्रमाला एवढा भरभरून लोक आले, एवढा सभागृह पूर्ण भरला आहे. आणि आम्हाला कोणालाच बोलायचं नव्हतं, पण शेवटी एक प्रतिक्रिया म्हणून आमच्या या सर्व ज्येष्ठांच्या वतीने एक आपल्या दलित पॅंथरच्या तुमच्या विद्रोही पॅंथरला शुभेच्छा देण्याच्यासाठी मी आपल्या
ही कोणत्या पद्धतीने आपल्याला बाजूला ठेवते याचा अभ्यास जोपर्यंत तुम्हाला होत नाही तो तुम्हाला राजकीय सत्ता मिळवता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमिकेमध्ये सर्वात महत्वाचं काम केलं, आरक्षण आणलं. आरक्षणाच्या बिलामध्ये सुद्धा महात्मा गांधींना उपोषण करून दलितांच्या म्हणजे राखीव मतदारसंघामध्ये मागासवर्गीयांनी म्हणजे राखीव मतदारांनी मतदान करावं असं बाबासाहेबांची मागणी होती. महात्मा गांधींनी त्याला विरोध केला, राखीव मतदारसंघ आणले. मित्र हे सुद्धा तुम्हाला आजच्या तरुणाला राखीव मतदारसंघाची भूमिका समजली पाहिजे. राखीव मतदारसंघ म्हणजे तुम्हाला सर्व असलेल्या बहुजन मागासवर्गीयाला त्या मतदारसंघामधला उमेदवार निवडून येणार नाही याची फार मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जाते. आणि म्हणून मित्र आजच्या पॅन्थरची ही भूमिका अत्यंत गरजेची आहे. आम्ही सुद्धा 1972ला दलित पॅन्थर स्थापन केली. आम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवसामध्ये होतो त्या दिवशी आम्ही दलित पॅन्थरच्या भूमिकेमध्ये आलो. बीडीडी चाळीमध्ये आपल्या माणसांनी ब्लॅक पॅन्थरच्या नावाखाली संघटना केली म्हणून त्यांनी अन्यायाच्या विरोधात लढले. आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरच्या नावाखाली राजा ढालेंनी एक आग्रह केला आणि दलित पॅन्थर स्थापन झाली. मित्रांनो मी आपला जास्त टाइम घेणार नाही. मात्र या दलित पॅन्थरची भूमिका मांडत असताना नामंजूराची चळवळ पुढे केली. नामंजूराच्या चळवळीत तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या वयाची असलेली सर्व माणसं त्या लढाईमध्ये सर्व जातीची माणसं उतरली आणि मित्र आम्ही सुद्धा त्यामध्ये उतरलो. आम्ही परभणीला शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये बॉम्ब टाकले. तुम्हाला विश्वास येणार नाही, मी स्वतः आम्ही परभणीमध्ये बॉम्ब टाकले, फटाक्याचे बॉम्ब केले आणि त्याच्यामध्ये गंधक टाकला आणि सारं कुपन स्टेजच्या समोर केलं. मित्र आम्ही जगात गेलो, मारलं. मात्र पोलिसांनी इतकं जीव लावून मारलं त्याची आठवण केली का असं वाटतं की पॅन्थरले बेकार काम आहे. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सांगायलो या संघटनेत केल्याचं काम करत असताना अन्याय होणार, अधिकारी आपल्या विरोधात जाणार, वेगवेगळी भूमिका घेणार. मात्र तुम्ही बरोबर अन्याय करायचा नाही. अन्याय करणाऱ्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी लोकशाही मार्गानं अग्रेसिव्ह भूमिका घेऊन तुम्हाला आणि आपल्या सगळ्याला या भूमिकेमध्ये जायचंय. आजच्या भूमिकेमध्ये खोतकर साहेब आणि त्यांचं सुद्धा आता सभागृहाच्या वतीने मी स्वागत करतो. कारण आमच्या कपिल खरंच करणारे कपिल तुमच्या वतीने स्वागत. कारण तुम्ही आजचे प्रमुख आमचे सर्व फाउंडर पॅन्थरचे नेते आहात. आपण आपले वक्ते आले, आपण सर्व आलात. आपल्या सर्वांचंच मी आपला सर्वांचा टाइम घेत नाही. माझा जाता जाता तुम्हाला सर्वांना सांगतो पॅन्थरचं नाव ज्याला घ्यायचंय, पॅन्थरचं नाव ज्याला घ्यायचंय, पॅन्थरची संघटन ज्याला चालवायचंय त्याच्या अंगामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये लढाई करण्याची ताकद असली पाहिजे आणि ती ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची असली पाहिजे. याच्याशिवाय नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. आता आगमन झालेलं आहे. मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल भाऊ खरात, भास्कर दादा बोर्डे आणि राहुल उघडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सामाजिक संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचस्थ विराजमान सर्व मान्यवर, एकाचं नाव घेतलं तर पुन्हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तरुण उत्साही सर्व कार्यकर्ते, या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, विद्रोही पंथर संघटनेचे सर्व पदाधिकारी, वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले या शहरातील सर्व मान्यवर, या संघटनेचे हितचिंतक आणि उपस्थित बंधू भगिनी, राज्य पातळीवरून आलेले सर्व आशीर्वाद देणारे सर्व मान्यवर, आमच्या त्या ताई येणार आहेत, घरात ताई, त्यांचंही आपल्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार दिलेला आहे.
आमचा विचार हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आणि या विचाराच्या माध्यमातून विद्रोही कणखर संघटना आणि या संघटनेचा जन्म झाला असे मी समजतो. संघटन कुठलंही असो एका चांगल्या विचाराने स्थापन होत आणि तो विचार दीनदलिताच्या कल्याणाचा, शोषितांच्या कल्याणाचा, ज्यांना या समाजामध्ये आधार नाही अशाला आधार देण्याचा हा एक विचार करून ही संघटन स्थापन होत असतं आणि मग त्यातून नवीन नवीन विचार जन्माला येतात, नवीन नवीन कल्पना उदयाला येतात आणि त्यातून मग एक दिशा त्या संघटनेला प्राप्त होते. मी या सर्व तरुणांशी बोलत असताना या सर्व बाबीमध्ये मी एक तासभर कदाचित आपल्याशी चर्चा केली आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या विषयावरचं मार्गदर्शन वकील साहेब मी या तरुणांशी बोलताना केलं. मी त्यांना सांगितलं की तुमच्या वयातून आम्ही गेलेलो आहोत. आम्ही आता 60 पार केलेली, आम्ही आता ज्येष्ठाच्या यादीमध्ये गेलेलो, ज्येष्ठाच्या या अर्थाने की वयाच्या अर्थाने ज्येष्ठाच्या या ठिकाणी गेलेलो आहोत. त्यामुळे जे काही आम्ही आयुष्यामध्ये आत्मसात केलं ते थोडंफार सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केला. भविष्यामध्ये काही मार्गदर्शन घेत असाल तर तेही सांगण्याचा प्रयत्न करतो. भलं पुरं समाजाला सांगितलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश खऱ्या अर्थाने संघटन हे बघितलं पाहिजे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालतो. या देशातला, या राज्यातला मूळ विचार शाहू फुले आंबेडकरांचा आहे. पण अजूनही आम्हाला झगडावं लागतं. अजूनही समाज कर्मकांडामध्ये अडकलेला नाही. त्या गोष्टी अजूनही आपल्याला आपल्या उघड्या डोळ्याने पाहायला मिळतात. मला असं वाटतं की निश्चितपणे त्या माध्यमातून पूर्णही होतात. लोकांना विकलांग करून टाकतात. 2 रुपये किलोचे गहू घ्या, 2 रुपये किलोचे गहू तांदूळ घ्या, लोक विकलांग करून टाकले. तो मूळ गोष्ट जी आमच्या गाभ्याला हात घालते, जी आमच्या संविधानाला हात घालते, या बाबीवरती विचार कोणी करायचा? जर आमच्या संविधानाला हात लावला जात असेल, आमच्या मूळ गाभ्याला हात लावला जात असेल तर या तरुण मुलाने पेटून उठला पाहिजे. मधल्या काळात जे घडलं त्या पद्धतीनं ही अपेक्षा या तरुण पोरातून या ठिकाणी आहे. काम करताना निश्चितपणे वय तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तरुण आहात. आमच्यापेक्षा 3 पट 4 पट जास्त गतीनं तुम्ही धावू शकता, ते काम करू शकता. मला असं वाटतं की ते काम समाज हिताचं, राज्य आणि देश हिताचं काम हे आपल्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करावं. ही तुम्हाला पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो. एखादा चंदनाचा स्पर्श एखाद्या माणसाला झाला तर त्या माणसाला सुगंध प्राप्त, तर चंदनासारखी मुलं इथे निश्चितपणे हा सुगंध समाजामध्ये दरवळला पाहिजे. हा सुगंध लोकांपर्यंत गेला पाहिजे. आपल्या कामाचा सुगंध लोकांपर्यंत गेला पाहिजे. आपण कोणत्या भावनेने काम करतो. आजकाल नेते पुढारी खूप गल्ली झाले. पक्ष आता वाटे तेवढे पक्ष निघाले. कोणी उठतं, कोणी नवीन पक्ष तयार करत. ज्या काही मूळ गोष्टी गावात जो आपला आहे, हा गावात विसरता कामा नये. जो विचार आपला आहे तो विचार विसरता कामा नये. आणि तो विचार सातत्याने आपल्या मनात ठेवून आपण
लोक हिताचे, समाज हिताचे, राज्य हिताचं, देश हिताचं काम आपल्या ठिकाणी या ठिकाणी करत जावं. देशात जे काही नफरत निर्माण करण्याचं काम सुरू आहे, देशामध्ये जो काही द्वेष हा संपत चाललेला द्वेष पुन्हा उकळून काढून हा जिवंत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, याला कुठेतरी तुम्हाला लढा द्यावा लागणार आहे. आणि तो लढा निश्चितपणे हे संघटन देईल अशा प्रकारचा आशावाद मी या संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि या संघटनेला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. मान्यवर पुन्हा वरिष्ठ नेते बोलणार असतील आपल्याला, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा या तरुण सर्व सहकार्य मी नाव घेऊ शकतो सगळी सर्वांचे आपले, पण नाव न घेता सर्वांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराज, जय भीम. या विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेमध्ये प्रत्येक जाती धर्माचा कार्यकर्ता स्वतः प्रेरणेने कार्य करत आहे. प्रत्येक जाती धर्माचा कार्यकर्ता या संघटनेमध्ये काम करतो. त्यामुळे हे संघटन समतावादी संघटन आहे, फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचं संघटन आहे. मी आता महाराष्ट्रातील विद्रोही प्रवक्ते अजिंक्य भैया चांदणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाचा कार्यक्रम सुरुवात करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होत असलेल्या विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमा झालेला आहात. सर्वप्रथम जगाला शांतीचा, समतेचा आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रमाता माझी जाऊ, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिव छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, गरिबीचे चटके सहन करून, मनुवाद्यांचे चटके सहन करून काळजातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला पाजलं, त्या लेखणीतून या भारताचे संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1.5 दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्ये, 13 कथा संग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णाच्या साहित्यातून सम्राट बनणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीरामजी आणि माझे बाबा स्मृती शेषात्मारांजी चांदणे यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. मंचकावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित असणारे, ज्यांचं आत्ताच भाषण आपण ऐकलं असे माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब, मंचकावर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मान्यवर, विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल भाऊ कराड, ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं असे माझे मित्र संदीप भाऊ साबळे, माझ्यासोबत आलेले गणेशजी धोंडे, भास्करजी खंदारे, माझ्या वडिलांचे मित्र असणारे अशोकजी साबळे, इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, म्हणून मला आयोजकांनी या ठिकाणी बोलवलेला. इतरांपेक्षा चांगला बोलू शकतो, बाबासाहेबांचे, फुलेंचे, शाहूंचे, अण्णाभाऊंचे विचार चांगला मांडू शकतो, म्हणून जालन्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि मला या ठिकाणी बोलावलं. इथं तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि पॅंथर, विद्रोही पॅंथर हे संघटन जालना शहरामध्ये महाराष्ट्रव्यापी संघटन या ठिकाणी तयार होत आहे. या संघटनेची ध्येय धोरणे आता त्यांच्या प्रवक्त्यांनी या ठिकाणी मांडली आणि या संघटना काय महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते याचं उदाहरण आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगण्यात आलं. मी आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता या नात्यानं माझ्या
शब्दांना, माझ्या विचारांना सुरुवात करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी जेही बोलणार ते खरं बोलणार, बरं बोलणार नाही. तुम्हाला बरं वाटेल असं मी या ठिकाणी बोलणार नाही. मी जेही बोलणार आहे ते खरं बोलणार. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचारक आहे, पाईक आहे. आज हे संघटन या महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे. या संघटनाची दिशा, धोरण, मार्ग हे समजून सांगण्यासाठी कपिल भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, यांच्या मागे फार मोठे सल्लागार असतील. परंतु आज विद्रोह आणि विद्रोही पॅन्थर असं आपल्या संघटनेचं नाव आहे. मी पहिल्यांदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारू इच्छितो की विद्रोह कुणाच्या विरोधात आपण करणार आहोत, हा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करू इच्छितो की विद्रोह कुणाच्या विरोधात? विद्रोह जाती व्यवस्थेच्या विरोधात, विद्रोह धर्मांध व्यक्तींच्या विरोधात, विद्रोह राजकीय गुलामीच्या विरोधात, विद्रोह जाती व्यवस्थेच्या विरोधात. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जी धर्माची दीक्षा, बौद्ध धर्माची दीक्षा आपल्याला दिली, त्या निमित्तानं हा कार्यक्रम होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्ग तुम्हाला दिलेले आहेत. या 2 मार्गाची आठवण या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि इथे जमलेल्या माझ्या तरुण मित्रांना आणि माझ्या माता भगिनींना करून देणं हे माझं कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा देश मला बौद्ध धर्माच्या वाटेवर न्यायचा आहे. आणि बौद्ध धर्माच्या वाटेवर नेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आज विद्रोही पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की आपल्याला जर शासनकर्ती जमात बनायचं आहे तर विद्रोही पॅन्थर सेना आपलं मतदान कोणाला देणार? आपलं मतदान कोणाला देणार हा सवाल मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्यासमोर उपस्थित करू. बौद्ध धर्माच्या वाटेवर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा आपल्याला दिली, ज्या बौद्ध पूर्वाश्रमीच्या महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांनी सोबत घेऊन गेले, बाबासाहेब आंबेडकरांनी मांगाला नेलं, चांभाराला, ढोराला, कैकाड्याला, वडराला, भिलाला नेलं. मारा, मांगा, ढोरा, चांभारा, कैकाडी, वडरा, भिला या सर्वांना घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत असणारे पूर्वाश्रमीचे महार हे टिकून राहिले. बाबासाहेबांच्या असणाऱ्या खऱ्या मार्गाने नेणारा समाज म्हणजे कोणता असेल तर तो पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध, याच्यावर आम्हाला गर्व आहे. मी जातीनं मांग आहे, लक्षात ठेवा. ब्राह्मणाने निर्माण केलेल्या 6740 जातीपैकी मांग या जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. परंतु मी आपल्याला या ठिकाणी गर्वाने सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या वाटेवर माझ्यासारख्या मातंग समाजाचे हजारो कार्यकर्ते आज त्या दिशेने पाऊल टाकत आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकद, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विद्रोह, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विद्रोह मानवाड्यापर्यंत नेण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते आज करत आहेत. मी या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की विद्रोही पॅन्थर सेना मानवाड्यामध्ये, चांभारवाड्यामध्ये, ढोरवाड्यामध्ये, कैकाडीवाड्यामध्ये, भंगीवाड्यामध्ये, वडारवाड्यामध्ये बौद्ध धर्म घेऊन जाणार असेल तर या संघटनेला पुढे घेऊन जा, नाहीतर हा रथ याच ठिकाणी. बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग धम्माचा, त्या धम्माच्या मार्गावर नेण्यासाठी शेजारच्या मांगांना जर बाबासाहेब समजत नसतील
तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हार आहे असं मी या ठिकाणी शेजारच्या ढोरांना कैकड्यांना वडरांना भिल्लांना जर बाबासाहेब आंबेडकर समजत नसतील, ज्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं ते जर त्यांना समजत नसतील तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हार आहे. आणि विद्रोही पॅंथर सेनेनं आता महारवाड्यामध्ये काम करू नये. विद्रोही पॅंथर सेनेने महारवाड्यामध्ये काम करू नये. विद्रोही पॅंथर सेनेने मानवाड्यात, चांबरवाड्यात, ढोरवाड्यात, कैकरवाड्यात, भितवाड्यात जाऊन काम करावं. मुसलमानामध्ये जाऊन काम करावं, मराठ्यामध्ये जाऊन काम करावं आणि त्यांना सांगावं की बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्राची सुरुवात करत असताना पहिल्यांदा जय शिवराय लिहायचे ही सांगण्याची जिम्मेदारी, ही सांगण्याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे बघण्याचा दृष्टिकोन या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांचा चुकीचा आहे. दलितांसाठी काम केलं म्हणतात वारंवार बाबासाहेब आंबेडकर. दलितांचे उद्धारक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकरांना कधी म्हटलं जात नाही की ते महिलांचे उद्धारक आहेत, ते आदिवासींचे उद्धारक आहेत, ते ओबीसींचे उद्धारक आहेत, या भारतातल्या तमाम वंचित घटकांचे ते उद्धारक आहेत. हे कधीही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दर्शवलं जात नाही आणि बोललं जात नाही. त्याच्या विरोधात आपल्याला विद्रोह करायचा आहे. माझ्या विद्रोही सेनेच्या कार्यकर्त्यांनो, त्याच्या विरोधात आपल्याला बंड उठवायचा आहे, बंड करायचं आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचं जे टार्गेट होतं, जे ध्येय होतं, जे उद्दिष्ट होतं, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या भारताचा प्रधानमंत्री जोपर्यंत पारधी होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था बदलणार नाही. जातीचा शेवटचा घटक जोपर्यंत राज्य सत्तेमध्ये जात नाही, विधान भवनामध्ये, संसदेमध्ये जात नाही, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. त्या दृष्टीने तुम्हाला पावलं टाकायचे, त्या दृष्टीने तुम्हाला चालायचंय, त्या मार्गाने तुम्हाला चालायचंय. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मारा मागा ढोराचा मारा काही कार्य वडरा भिल्लाचा का होत नाही, का होत नाही? 3.5% ब्राह्मणांचा या भारताचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर काय होऊ शकतो? कसं काय होऊ शकतो हा सवाल लक्षात ठेवा. ही व्यवस्था त्यांची आहे, हा मीडिया त्यांचा, ही संस्कृती त्यांची आहे. या संस्कृतीला जपण्याचं काम तुम्ही करता, या मीडियाला जपण्याचं काम तुम्ही करता, प्रत्येक व्यवस्थेला जपण्याचं काम तुम्ही करता. म्हणून तुम्ही सत्तेमध्ये नाही आहात. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही राजकारणामध्ये आलं पाहिजे. माझ्या तरुण मित्रांनो लक्षात ठेवा, पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की विच कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉक. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की विच कैन ओपन ईच एंड एवरी लॉक. राजनैतिक सत्ता ऐसी चाबी है जिसके जरिए हम अपनी तरक्की, उन्नति और सम्मान के सभी द्वार खुले कर सकते हैं. राजकीय सत्ता अशी चाबी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपले सर्व अधिकार आणि हक्क मिळवू शकता. ही चाबी तुम्ही कुणाला दिलेली आहे याचं भान तुम्ही आता लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या माता भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एका मताचा अधिकार दिला आणि या भारताच्या राष्ट्रपतीला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या एका मताला जर तुम्ही विकार, या एका मताला जर तुम्ही विकार, या एका मताची किंमत आणि आपल्या आईच्या आणि बहिणीच्या इज्जतीची किंमत एक आहे. या एका मताची किंमत आणि आपल्या आईच्या आणि बहिणीच्या इज्जतीची किंमत एक आहे. मत विकार म्हणजे आपल्या आईच्या आणि बहिणीची इज्जत विकण्यासारखा आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आपल्या मेंदूमध्ये फिट करून ठेवा, मेंदूमध्ये फिट करून ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्ग सांगितले त्या मार्गाच्या बाजूला तुम्ही चालत आहात, त्या मार्गावरून तुम्ही चालत नाही. या भारतामध्ये विषमता पसरवणारे ब्राह्मण आणि या भारतामध्ये समता पसरवणारे महार, बघा या दोन जमाती या भारतामध्ये काम करतात.
या भारतात विषमता पसरवणारे 6,500 जाती आणि 75,000 पोट जाती निर्माण करणारे ब्राह्मण आणि सगळा भारत एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये, एका संविधानामध्ये बांधणारे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण विषमता पसरवण्यासाठी काम करत आहेत. महार समता पसरवण्यासाठी कोणतं काम करत? महार समता पसरवण्यासाठी कोणतं काम करत आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी 6,500 जातींचे घोडे आपल्या समतेच्या रथाला जोडायचा संदेश दिलेला आणि त्याची जिम्मेदारी पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताच्या बौद्धांच्या खांद्यावर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मांग जय भीम म्हणत नाही म्हणून वाकडं करू नका. त्याला ते लांब आहे. चांभार जय भीम म्हणत नाही म्हणून वाकडं तोंड करू नका. त्यांना द्वेष देऊ नका, दोष देऊ नका. त्यांना बाबासाहेब माहित नाही, त्यांना फुले माहित नाही, त्यांना शाहू माहित नाही, त्यांना रविदास माहित नाही, त्यांना कांशीराम माहित. त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा का ठेवता? त्यांच्यापर्यंत तुम्हाला जावं लागेल. जे बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा रथ आपल्या खांद्यावर दिलेला आहे, तो रथ त्या वाड्यापर्यंत तुम्हाला घेऊन जावं लागेल. तेव्हा ते जय भीम म्हणतील. जय भीम हे महारांना म्हणण्याचं अभिवादनाचं वाक्य नाही. हे महारांना भेटल्यानंतर अभिवादन करण्याचं वाक्य नाही. ते या भारतातल्या तमाम दीन दलित कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे जय भीम आहे. हे तुम्हाला मुसलमान जय भीम म्हणतो, आज मुसलमान जय भीम म्हणतो, आज मराठा जय भीम म्हणतो. तो काही जातीमुळे नाही, आवाज आहे. हा विद्रोहाचा आवाज आहे, हा बंडाचा आवाज आहे, हा समतेचा आवाज आहे. हे काही कुठं एखाद्या समाजाचं अभिवादनाचं वाक्य नाही. हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. माझ्या विद्रोही सेनेच्या कार्यकर्त्यांना, विद्रोही पॅंथरच्या कार्यकर्त्यांनो, आपल्या नसानसामध्ये विद्रोह भरलेला आहे, ज्वालामुखी भरलेला आहे. हा विद्रोह बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे, अशी माझी या ठिकाणी आहे. मीही तुमच्यासारखा पॅंथर आहे, मी तुमच्यासारखा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचारक आहे. गावागावामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवणे हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य, ते मी कर्तव्य पार पाडतो. माझ्यासारखे 10 कार्यकर्ते तुमच्या या संघटनेमध्ये तयार झाले पाहिजे. ज्याला बोलता येतं तोच त्या विचाराचा प्रचार करू शकता. बोलणारे माणसं आपल्या संघटनेमध्ये जोडा, बोलणारे माणसं आपल्या संघटनेमध्ये जोडा आणि या संघटनेचा प्रचार आणि प्रसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे याच्यासाठी काम. म्हणून माझ्या मित्रांनो, माझ्या माता भगिनी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना घेऊन जात असताना, फुलेंच्या विचारांना घेऊन जात असताना आज मातंग आणि बौद्ध याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे, हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे चड्डीवाले नाग लपलेले आहेत, त्यांचे जे विचार, यांच्या विचारधारेमुळे आणि यांच्या विचारामुळे आज या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. आज मातंग समाजाला हेच माहित नाही की ज्याला तुम्ही आपला बाप म्हणता अण्णाभाऊ साठे, ते अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की जग बदल घालून गावल सांगून गेले मज भीमराव. अण्णाभाऊ काय म्हणतात? जग बदल घालून गावल सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय गावता. अंग छाडून निघ बाहेरी घेवी निवर्ती गाव. जग बदल घालून खाव सांगून गेले. हे अण्णाभाऊ म्हणताय. अण्णाभाऊ तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं शिकवताय? अण्णाभाऊ तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं शिकवताय? अण्णाभाऊ साठेची फकीरा नावाची कादंबरी आहे, जी जगातल्या 27 भाषेमध्ये लिहिली गेली. जगातल्या 27 भाषेमध्ये कादंबरी लिहिली गेली. अण्णाभाऊ साठेची ती कादंबरी वाचत असताना कधी बघितली बघा, त्याचं पहिलं पान उलटलं. अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करत होते. मग अण्णाभाऊ साठेंची जी सर्वोत्कृष्ट लिखाण आहे त्यांचं स्वतःच, त्या पहिल्या पानावर अण्णाभाऊंनी लिहायला पाहिजे होतं मार्क्सला अर्पण, लेनिनला अर्पण, आपलं लिखाण सर्वोत्कृष्ट. पण फकीरा कादंबरीचं पहिलं पान उलटल्यावर तुमच्या लक्षात येईल
अण्णाभाऊ पहिल्या पानावर लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीचा अर्पण हा संदेश मातंग समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखी करून म्हणून माझ्या मित्रांनो, ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे, त्यांना भिलांना, मराठ्यांना, वंजाऱ्यांना कुणालाच याचं भान देखील नाहीये, परंतु तुम्हाला आम्हाला याचं भान आलेलं आहे. आज जरी आपल्याला आपल्या विचाराचा विजय होताना दिसत नसेल, पण भविष्यातल्या पिढ्यांना मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय होताना आपल्याला दिसणार आहे. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. जागृती जी आपण करत आहोत, आता मी जे करतोय ही जागृती आहे. या जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवला पाहिजे. बाबासाहेब फक्त या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जागृती होते गावागावात. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे. म्हणजे बाबासाहेबांची ज्या पण खेड्यामध्ये जयंती असेल, तिथं पहिल्यांदा काय होत असेल तर त्या मानवाड्यात प्रबोधन होतं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लावून दिलेली सवय आहे आणि ती जागृतीचा जो अग्नी आहे तो तेवत ठेवण्याची प्रक्रिया असं मी मानतो. ना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कधी जागृती होत नाही, ना फुलेंच्या, ना अहिल्याच्या, ना जिजामातांच्या, ना कुठल्याच संत गाडगे महाराजांच्या, ना कुठल्याच महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं जागृती होताना दिसत नाही. ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानंच या महाराष्ट्रामध्ये जागृती होताना दिसते. ती जागृती आपल्याला अखंड तेवत ठेवायची आहे. याच्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला काम करायचंय. माझ्या तरुण अन्याय अत्याचार झाल्यावर आपण तर तिथं गेलंच पाहिजे. पोलीस प्रशासनाला तर जॉब विचारलाच पाहिजे. आपल्या माता भगिनीवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा हे संघटन तयार आहे. हे मला आज तुम्ही सांगितलेल्या कामावरून दिसत आहे. हे फार मोठं काम आहे. ज्याप्रमाणे नामदेव घसाळ यांनी काम उभं केलं दलित पॅंथरच्या माध्यमातून, त्याच धर्तीवर आपल्याला काम करण्याचा उद्देश मला आपल्या संघटनेच्या माध्यमातून दिसत आहे. आपण त्या पद्धतीने जात आहात याच्या मी आपल्याला त्या ठिकाणी मनस्वी शुभेच्छा देतो. कपिल सरोदे असतील, आमचे संदीप भाऊ असतील, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, याच आपल्या संघटनेचा वर्धापन दिन आहे. येत्या 10 वर्षामध्ये नवे येत्या 5 वर्षामध्ये आपल्या संघटनेची शाखा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपलं संघटन त्या स्पीडने आणि त्या वेगाने वाढत. याच्यासाठी आपण त्याग केला पाहिजे. याच्यासाठी आपण गावागावामध्ये गेलं पाहिजे, शहरामध्ये गेलं पाहिजे. परंतु जाता जाता एवढं सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे हा मूळ मंत्र लक्षात ठेवा. आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. हे लक्षात. आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. मान्यवर कांशीराम, मी काय बीएसपीचा प्रचारक नाही, ना वंचित बहुजन आघाडीचा प्रचारक नाही, मी यांचा प्रचारक नाहीये. लक्षात ठेवा. भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री 4 वेळा होऊ शकते फक्त आणि फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या जोरावर. महाराष्ट्रामध्ये जिथं फुले शाहू आंबेडकरांचा जन्म झाला, विचार पेरलेले आहेत, त्या भूमीमध्ये मात्र या विचारधारेच्या माणसाचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही हा सवाल आपण आपल्या स्वतःला विचारला. हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागतात, शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागतात, पण शेतमजूर जे तुमच्या शेतामध्ये काम करतात आमची माणसं त्यांचं काय, त्यांचा विचार कोण करणार? याच्यासाठी विद्रोही पॅंथर सेनेनं काम केलं. याच्यासाठी विद्रोही पॅंथर सेनेनं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. शेतमजुरांचं काय, मी शेतकऱ्यांची बाजू मांडता, गायरान धारकांचं काय, ज्यांची गायरान आमच्या सारख्या छोट्या छोट्या लोकांसाठी. हे प्रश्न तुम्ही या महाराष्ट्रामध्ये उपस्थित केले पाहिजेत आणि सत्तेत असणाऱ्या लोकांच्या कानठाळ्यावरती एवढा आवाज या महाराष्ट्रामध्ये विद्रोही पॅंथर सेनेचा गेला पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. कपिल भाऊ आणि संदीप भाऊ यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन आणि माझे लांबलेले शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समस्त महामानवांच्या आयुष्यात अर्पण करणाऱ्या संत महात्मा प्रथम तीव्र अभिवादन. विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊ खोतकर, कार्यक्रमाला लाभलेले जालना जिल्ह्यातले समस्त ज्येष्ठ समाजसेवक, आंबेडकरी चळवळीतील रत्न असे या मंचावर असलेले सर्वच आमचे भीमसैनिक, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आमचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील भीमकोकिळा कडूबाई खरात याही कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत. आज धम्मचक्र परिवर्तन दिन, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या सभागृहात असलेल्या, या मंचावर असलेल्या सर्व भीमसैनिकांना, वडीलधाऱ्या माणसांना, सर्वांनाच धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वात प्रथम मी इथं शुभेच्छा देतो व विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचा प्रथम वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त जालना जिल्ह्यामध्ये मागील पॅंथर जन्म झाला त्यापासून आजपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांचे विचार पेरणारे व इथल्या बहुजन समाजासाठी लढणारे आमचे सर्वच समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक सर्वांचा इथं विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या माध्यमातून समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे व ते सन्मान केलेला आहे. सन्मान करणं हा एकमेव कारण असं आहे की इथल्या येणाऱ्या नवीन पिढीला असं लक्षात आलं पाहिजे की आपले जे वडीलधारी माणसं आहेत समाजातील, त्याने समाजासाठी लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत, जातीवादी गावगुंडाचे दगडधोंडे खाल्लेले आहे आपल्यासाठी. त्याची जाण म्हणून, त्याचा आदर्श म्हणून विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेनं त्यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजरत्न पुरस्कार असा या कार्यक्रमामध्ये आयोजित केला. दुसरा विषय असा आहे की विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना स्थापन केल्यापासून आतापर्यंत जे कार्य केलंय ते संघटनेच्या मराठवाडा प्रवक्ते राहुल उघडे यांनी आपल्याला परिपूर्ण तुमच्या समोर ते मांडलेलं आहे. मी या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना या जालना जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पॅंथर ज्या नावाने असतील, ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना काम करणार आहे. आणि इथल्या समाजातील, ते समाजात फक्त बौद्ध समाजात नसून तिथं मातक समाज असन, साबार समाज असन, कैकडी समाज असन व बहुजन समाज असन, सर्व समाजातील लोकांच्या अडचणी सोडण्याचं काम विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना करणार आहे. बेझिजकपणे विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या अध्यक्षापासून तर सदस्यापर्यंत सर्वांना तुम्ही सांगा, अर्ध्या रात्री तुमचं काम पूर्ण होईल याची ग्वाही विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी देतो. कुठल्याही प्रकारचं काम असं, पोलीस स्टेशन, दवाखाना, बँकेचं कर्ज,
कुठल्याही प्रकारची मदत असेल ही मदत करण्याचं काम विद्रोही पॅंथर संघटनेचं करणार आहे. इथं प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये अहोरात्र दिवसा कुठल्याही प्रकारचा वेळ न बघता विद्रोही पॅंथर यांच्या खांद्याला खांद्याला आणि तो उभा राहणार आहे. मला माझ्या समाजातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे, अजिंक्य भैया चांदणे यांना सांगितलेलं आहे की मातान समाज सांबार समाज जे मी नसन घालत तर त्यांच्यावर नाराज होण्याची गरज नाहीये. अजिंक्य भैया आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना इथल्या महागवाड्यात जाईल, इथल्या कायकडे वाड्यात जाईल, इथल्या सांबार वाड्यात जाईल, प्रत्येक जिल्ह्यात जाईल, इथल्या पालण्यामध्ये जाईल, इथं मराठ्यांना ब्राह्मणाला तर इथं बाबासाहेब इथं समजून सांगण्यात येईल. जेवढी ग्वाही विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या माध्यमातून देतो, आपल्या सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या व विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. येतील किती जातील किती, येतील किती जातील किती, छाती ठोकून एकच सांगतो, छाती ठोकून एकच सांगतो, मी फक्त माझ्या भीमाला मानतो, मी फक्त माझ्या भीमाला मानतो, मी फक्त माझ्या भीमाला मानतो, मी फक्त माझ्या भीमाला मानतो. मी भीमाचा अनुयायी करार हाय, कुणाच्या बापाला भेणार नाही, जगात भीमाचा दरार हाय, और जय भीम बुलंद नारा देणार हाय. असो लाखो कोटी अन छोटी मोठी, लाखो कोटी अन छोटी मोठी, नामी वैऱ्याला कधीच मानतो, नामी वैऱ्याला कधीच मानतो, मी फक्त माझ्या भीमाला 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 मानतो. जातीवाद कधी मनात नाही, जातीवाद कधी करीत नाही, निष्ठानी कधीच सोडत नाही, विचार तडजोड मोडत नाही. आर बुद्ध विचारांचा सम्राट हाय, ज्योतिबा फुल्यांचा सत्यशोधक हाय, शाहू विचारांचा पाईक हाय, कबीराचे दोहे मनात हाय, अण्णाभाऊ आणि शिवबा माझ्या मनी, अण्णाभाऊ आणि शिवबा माझ्या मनी, जातीवाद्याला ठाकून सांगतो, जातीवाद्याला ठाकून सांगतो,
भगवान डॉक्टर विठ्ठल सेवाभाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्माजी फुले, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, त्याच्या अण्णाभाऊ साठे आणि माता वानाऊ, माता जिजाऊ यांना शरण जाऊन श्री पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. वर म्हणून घेऊन माझ्या मायबाबाला विनंती आहे. हो.
या ठिकाणी गणपती सावळ्याचे 500 रुपये मांडले त्यांच्या धन्यवाद सारे मांडव अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर 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 अरे विनायक नायक सुभारी विनायक नायक सुभारी मनोराज्याच्या डोळ्यावर
आयुष्यमान बुधुपासक संदीप साबळे यांच्याकडनं 500 रुपयाचे मानधन आहे. त्यांच्याकडून धन्यवाद. आमचे विनोद दादा साहेब यांचं स्वागत पूर्वते राव भाऊकडे राव भाऊ अशी विनंती करतो. तसेच संजू भाऊ पारखे यांचं स्वागत ग्रामसेवक संजू भाऊ पारखे यांचं स्वागत राव भाऊ खरात करतील अशी यांना विनंती करतो.